सलामीची जोडी फ्रेंड्स ग्रुप 11 संघाकडून स्वतः कर्णधार राहुल मैदानामध्ये उतरतोय आणि त्याची सोबत राहुल आणि रोनल सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत प्लीज थोडंसं मागे व्हा, प्लीज सहकार्य करा आम्हाला, थोडंसं मागे सरकून घ्या. कोणी बसू नका प्लीज, तुम्हाला मी विनंती करतो कृपया मागे व्हायचंय. शिवसाई की ओर से जो सलामी का जो ओवर लेके आए हैं पराग, चार ओवरों का ये मुकाबला होगा जिसमें पहला ओवर पावर प्ले का होगा. एक खिलाड़ी 30 सर्कल के बाहर हम फील्डिंग के लिए रख सकते हैं. दूसरी ओवर में 2, तीसरी ओवर में 3 और चौथी ओवर में ज्यादा से ज्यादा 4 खिलाड़ी हम फील्डिंग के लिए रख सकते हैं. परागला आणखीन एक सुवर्ण संधी, जर त्यांनी विकेटमध्ये हॅट्रिक घेतली ओव्हरमध्ये तर आपली मातोश्री यांच्याकडून 10 ब्रीजर देण्यात येईल त्यांना. जी बहुत ही बढ़िया गेंदबाज है पराग, पहली मर्तबा हमसे दूर दौड़ेंगे. पहिला बॉल, विकेटची संधी आहे. बघा हरेंद्र बॉल चाचपडत बसले, त्यांना बॉल मिळाला नाही. 2 धावा स्कोरला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालंय. पहली गेंद जहां पे कैच का यहाँ पे प्रयास होना चाहिए था लेकिन हुआ नहीं. 2 फील्डर के बीच में गेंद गिरी और थोड़ा सा खराब यहाँ पे फील्डिंग हमें देखना मिला और उसका पूरा फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने और पहली गेंद पर 2 रन दौड़ पड़े. 1 गेंद और 2 रन हो चुके हैं यहाँ पे फ्रेंड्स ग्रुप 11 के. जबकि बहुत ही बढ़िया बॉलिंग लाइनअप है यहाँ पे शिवसाई का. पहली ओवर में 1 गेंद के बाद स्कोर जा पहुंचा है 2 रनों पर. दूसरी गेंद लेके जा रहे हैं. इथे मात्र चांगला बॉल होता पराग यांचा, फलंदाजाला समजला नाही. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर लागलेत. जी बढ़िया यॉर्कर यहाँ पे फेंकते हैं पराग और हमें उसका एक मुजाहरा यहाँ पे देखने मिला. बहुत ही बढ़िया गेंद, पहली गेंद पर 2 रन आने के बाद बहुत ही बढ़िया कमबैक का अच्छा यॉर्कर डिलीवरी, डॉट डिलीवरी आता हुआ. राहुल मात्र आता स्ट्राईकवर एक होता कर्णधार, हाही चांगला बॉल होता, चांगला राईज झाला. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय परागच्या या गोलंदाजीवर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय पॉवर प्लेचा. 3 मध्ये 2 बनवलेत. एसडी बिल्कुल बैक टू बैक 2 डॉट गेंदें यहाँ पे फेंकी है पराग ने और अच्छा कमबैक किया पहली गेंद के बाद. इस ओवर की चौथी गेंद लेके गांव एंड की तरफ से हमसे दूर दौड़ेंगे पराग. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे बल्लेबाज को. जोरदार अपील यहां पे जरूर हुई थी लेकिन अंपायर ने सोचा समझा और आखिर में उसे नॉट आउट करार दिया गया. और एक डॉट गेंद आती हुई, बढ़िया गेंदबाजी होते हुए यहाँ पे पहली गेंद पे सिर्फ 2 रन आए थे. उसके बाद एक भी रन यहाँ पे जुटा नहीं पाए दोनों बल्लेबाज. नक्कीच. आणि खूप डिफिकल्ट होऊन जातं जेव्हा कोणताही गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. आणि एलबीडब्ल्यू ची अपील जी झाली होती मागच्या बॉलवर, पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर होतं पिचिंग, म्हणून बहुतेक पंचांनी बॅटची एज लागली आहे म्हणून पंचांनी इथे नॉट आउटचा करार केला. पण जर आपण एलबीडब्ल्यू ची अपील बघितली तर राईट आर्म जो राऊंड द विकेट गोलंदाजी करतो त्याला खूप कमी वेळा विकेट मिळते. जर ओव्हर द विकेट आला असता उजव्या हातीचा गोलंदाजाचे चान्सेस जास्त वाढतात. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल होता निनाद. नक्कीच वाईटच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. जी बिल्कुल लेफ्ट लेग स्टंप पे थोड़ा सा यहाँ पे प्रहार किया था लेकिन थोड़ी सी गेंद बाहर रही और उसका नतीजा वाइड के रूप में मिल गया. 1 रन अतिरिक्त मिला है यहाँ पे फ्रेंड्स ग्रुप को. इथेही अपील झाली आहे बघा, पंचांनी फेटाळले त्या अपीलला. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद.
जी बिल्कुल, पहले दिन से हमने देखा है कि ये जो होली की टूर्नामेंट है बहुत ही अलग अलग किस्म के यहाँ पे प्राइजेस रखे जाते हैं। कभी आपने देखा कि खाजा मिला जा रहा है, कभी देखा बियर मिलते हैं, कभी देखा माजा मिल रहा है। अलग अलग तरीके के प्राइजेस हमें यहाँ देखने मिले हैं। पहले ओवर की आखिरी गेंद, पराग गेंद का अपर एज लग के ऊपर और अपनी फॉलो ऑन में बढ़िया कैच यहाँ पे पूरा किया पराग ने और विकेट का पतन। त्याचप्रमाणे राजाभाऊ गवारी यांचं आगमन झालंय। मी तुम्हाला विनंती करतो कृपया राजाभाऊ गवारी साहेब यांचं इथे आगमन झालंय। एकदा टाळ्यांच्या गडगडाटात मित्रांनो स्वागत करूया। राजेश गवारी साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आज आपला या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहे जय माता दी ग्रुप तर्फे साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। माजी नगरसेवक राजेश गवारी साहेब आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहे जय माता दी ग्रुप तर्फे आणि सर्व खेळाडूंतर्फे साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या मान्यवरांसाठी। मी आपल्या मान्यवरांना विनंती करतो की कृपया व्यासपीठावर यायचे आणि स्थानपन्न व्हायचंय। माजी नगरसेवक राजेश गवारी साहेब आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत। या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आज आपल्यासोबत इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करतो की कृपया स्थानपन्न व्हायचंय आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवार आलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। चला सामन्याकडे वळूया आपण। पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 4। संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन चैतन्य भोईर म्हणजे सोनू गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय। डावखुरा गोलंदाज फ्रेंड्स, शिवसाई टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया था और पहली ओवर बहुत ही बढ़िया फेंकी थी पराग ने और दूसरी ओवर लेके आ रहे हैं लेफ्ट आर्म बॉलर सोनू। ओहो फिरकी गोलंदाज। पहिला बॉल चांगल्या स्पॉटवर टाकलेला बॉल होता, तिथून त्या बॉलला वळवलं आणि त्याचप्रमाणे बघा आपण पाहू शकता जय माताडीचे हे बॅचेस किती छान वाटतायत आपल्या मान्यवरांच्या शर्टवर। बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पे डाली है सोनू ने, मिडिल स्टंप पे टप्पा खा के बाहर की तरफ निकली। डॉट गेंद, दूसरी भी थोड़ी सी बाहर निकलती हुई गेंद। सोनू यांना सुवर्ण संधी आहे निनाद। सोनू यांनी जर हॅट्रिक पटकावली तर करण मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सोनू याच्यासाठी। जी बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे अब तक की है सोनू ने। 2 गेंदें यहाँ पे डॉट यहाँ पे डाली है और अब तक जो 8 गेंदें हुई है उसमें लगभग 5 गेंदें तो डॉट ही आई है। आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं स्ट्राईक एंडवर आहे शैलेश वारे, ज्याला आताच मागच्या महिन्यात मैत्री प्रीमियर लीग झाली पटणीला, तिथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता या फलंदाजाला। पण त्या फलंदाजाला 3 लागोपाठ डॉट बॉल केले, तिन्ही बॉलवर उभं केलंय। जर आपल्या लेव्हल लँग्वेज मध्ये बोलायचं झालं तर गोलंदाजाने उभं ठेवलंय फलंदाजाला, फटका खेळून दिला नाहीये, बॅटशी संपर्क होत नाहीये, 3 लागोपाठ डॉट बॉल येत आहेत। चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोनू स्लोवर वन। इथे मात्र जोरात बॅट फिरवली, आडव्या बॅटने खेळलेला फटका, 1 धाव खातं उघडतोय शैलेश। धावसंख्या झाली संघाची 5। जी बिल्कुल 3 डॉट गेट आने के बाद थोड़े से हताश थे यहाँ पे बैट्समैन और स्टेप आउट करके मारने की कोशिश में बैट का एनर्जी लग के मिड विकेट की तरफ सिर्फ 1 रन मिलेगा इस गेंद पर। बॅकफुटला जाऊन इथे मात्र सफल झाले, चांगला फटका सजवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये। 2 धावा इथे अर्जित करतायत बॅटर, 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे। धावसंख्या झाली आहे ती म्हणजे आता 7 धावा। चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5, एक लास्ट बॉल बाकी आहे। बांधून ठेवलंय शिवसाई संघाच्या गोलंदाजाने फ्रेंड्स ग्रुप संघाच्या फलंदाजांना। सोनू चांगली गोलंदाजी करतोय, फ्लाइट देतोय, थोडासा टॉस करतोय बॉलला
आणि जो लेफ्ट आर्म गोलंदाजाचा नॅचरल बॉल असतो त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. काल आपण पाहिलं एक डावखुरा आला होता आपल्या मैदानामध्ये पावर दाखवायला, म्हणजेच भिवंडीचा स्टार, प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार. काय कमाल करून दाखवली काल या मैदानामध्ये. जी बिल्कुल, जिस तरीके से मैंने कहा था कि पिछले 2 दिनों में विकेट अच्छी खासी सूख गई है और अभी टर्न ले रही गेंद. आपने देखा 5 गेंदें जो डाली है सभी की सभी टर्न हुई है. लास्ट बॉल, पुन्हा एकदा बोट फिरवली या बॉलवर. एक धाव इथे मिळेल. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर फ्रेंड्स ग्रुप 11 संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8 धावा. 2 गडी बाद झालेत. कोळी आता मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय. संदेश कोळी कुठे असतील मैदानाच्या इथे, डेकोरेटर्स त्यांनी लवकरात लवकर इथे माईकशी संपर्क साधावा. थोडीशी तुमची मदतीची गरज आहे. विजेंद्र कोळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय विजेंद्र. विजेंद्र खूपच चांगला अशी गोलंदाज, एक ऑलराऊंड स्वरूपाचे खेळाडू. चांगला व्हेरिएशन आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 2 षटक झालेले आहेत आणि फक्त 8 धावा धावफलकावर. पहिला बॉल विजेंद्रचा हलक्या हाताने खेळून काढला, फ्लिक केला मनगटाच्या साह्याने. एका धावेने या षटकाला सुरुवात झाली आहे. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 8 धावा. 9 धावा झाल्यात. 1 चेंडू आणि 9 धावा धावफलकावर लागली आहे. पहिला बॉल घेऊन होता विजेंद्र, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. आता मात्र शैलेश वारे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय. दुसरा बॉल घेऊन विजेंद्र आपल्यापासून दूर जाताना. हा बॉल चांगला होता, बॅटची आतली कडा घेतली. बघा बॉल अडवण्यासाठी किती झटापट झाली. बॉल अडवला गेला, कोणतीही धाव मिळत नाहीये. इथे डॉट बॉल येतोय. 2 चेंडू झाले धावफलकावर. धावा सजल्या त्या म्हणजे 9 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी केलेली आहे ते शिवसाईच्या. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 धावा होता आणि आता तिसऱ्या षटकामध्ये विजेंद्रच्या 2 चेंडूवरती फक्त 1च धाव आलेली आहे. सुरेख अशी गोलंदाजी आणि बांधून ठेवले सर्व दोन्ही फलंदाजाला इकडे आणि 2 विकेट देखील इथे मिळालेले आहे शिवसाईला. लॉंग ऑन मध्ये खेळलाय. हा फटका झेल होईल का? फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईन पर्यंत. हा बॉल अडला गेला. मैदानामध्ये त्या स्टेप्स आहेत त्याला लागून हा बॉल अडला गेला. इथे 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 11 धावा. फटका होता तो लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे हरेंद्र तैनात होते. कॅचचा प्रयत्न नक्की झाला होता. लो कॅच होता, पायाला लागून तो चेंडू मैदानातच राहिला आणि फक्त 2 धावा इथे मिळतील. ओहो, बिगिट केलाय विजेंद्रच्या अगेन्स्ट येतोय या मॅचचा हा पहिला षटकार. पहिला बॉल मारणारा जो खेळाडू आहे मिस्टर VPL म्हणजे विजेंद्र, त्याच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 या धावसंख्येवर. 17 धावा झाल्यात आणि बॅट कोणाच्या बॅटमधून आलाय? शैलेश वारेच्या बॅटमधून, ज्याला मैत्री प्रीमियर लीग
पटणीमध्ये जी टुर्नामेंट झाली आता हल्लीच 2 आठवड्या आधी, त्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खिताब या फलंदाजाने जिंकला होता. शैलेश वारेच्या बॅटमधून आलाय हा षटकार विजेंद्रच्या अगेन्स्ट. 17 झालेत. आणि आतापर्यंत या 3 दिवसामध्ये 17 चौकार आणि हा 18वा षटकार आलेला आहे या इनिंग्स मधला आणि या सिरीज मधला. ओहो, इथेही विकेट केलाय. हल्ला चालू आहे, पलटवार सुरू आहे. बघा मित्रांनो, आणखीन एक न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि खुशखबरच आहे. का असेल सांगा? का तर तुम्हा सगळ्यांना ही स्पर्धा झाल्यानंतर इंडियाची बॅटिंग बघायला भेटेल. कारण काय, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे सगळ्यांना ही मॅच पूर्ण बघायला मिळेल आपल्याला. कारण काय, आपल्याला इंडियाची बॅटिंग बघायला जायचंय नंतर. नक्कीच. आणि एक उपक्रम या वर्षापासून जे जय माता दी ग्रुपने सुरू केलेला आहे ते म्हणजे सुरेख असं एक पाऊल उचललेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या दिशेने. प्रत्येक षटकाराला एक झाड लावण्यात येईल जय माता दी ग्रुपतर्फे. त्यामध्ये 18 षटकार आतापर्यंत झालेले आहेत. आणि बघा, लागोपाठ रोहित शर्मा यांचा रेकॉर्ड जर सांगायचा झाला, 14वा टॉस लागोपाठ हरलाय. नक्की जोपर्यंत मॅच जिंकतायत तोपर्यंत टॉस हरणं किंवा जिंकणं महत्व राहत नाही. कारण टॉस हरल्यानंतर ही सर्व मॅचेस जिंकलेत आणि आतापर्यंत फायनलमध्ये प्रवेश केला इंडियाने. खराब चेंडू. षटकार खाल्ल्यानंतर थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये इथे गडबड करत आहेत विजेंद्र. आणखीन एक वाईड अवांतर धाव येते इकडे. धावसंख्या झाली ती 21 धावा. लागोपाठ 2 वाईड इथे फेकले ते विजेंद्र यांनी. पहिले 3 चेंडू सुरेख टाकले होते, 4था चेंडूवरती षटकार. त्यानंतर लागोपाठ 2 वाईड आले विजेंद्रच्या या षटकामध्ये. सरळ बॅटने केलेला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. हरेंद्र आहे आणि हरेंद्रकडून चूक झाली. बाउंड्रीच्या बाहेर बॉल जातोय. 4 धावांसाठी हा येतोय. चौकार. 4-4-4-4. च्या दिवशी संदेश पाटील यांनी पर्याच्या मैदानामध्ये डे नाईट टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. फक्त विटावकरांसाठी 8 टीम या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. डे नाईट टुर्नामेंट दुपारनंतर म्हणजेच 3-3:30 नंतर ती टुर्नामेंट चालू होईल. येणाऱ्या शनिवारी 15 मार्चला कोणाला भाग घ्यायचा असेल फक्त 8 टीम यांना चान्स आहे. संदेश पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असणार आहे 20,000. दुसरं पारितोषिक असणार आहे 10,000. 1 डे नाईट टुर्नामेंट, 1 डे. थँक्यू डीजे. सरप्राईज गिफ्ट जे होतं ते आमच्यापर्यंत आलेलं आहे. जो कोणी खेळाडू बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर असेल त्याच्यासाठी स्मार्ट वॉच आणि इयरफोन्स आलेले आहेत आमच्यापर्यंत. तुम्ही पाहू शकतात. क्या बात आहे. नक्कीच ही टुर्नामेंट वेगवेगळ्या बक्षिसांसाठी ओळखली जाते आणि खूपच नावाजलेली अशी टुर्नामेंट पूर्ण बेलापूर पट्टीत आणि ठाणा पट्टीत आणि इथे मात्र वाईड येतोय. हरेंद्र गोलंदाजी मार्कवर बघा. जर आजचा दिवस पाहिला तर हरेंद्रचा चांगला राहिला नाहीये.
2 बॉल आले त्याच्याकडे आणि दोन्ही बॉल सुटले. पहिल्याच बॉलवर कॅच आली होती, तो झेल सुटला. त्यानंतर मागच्या बॉलवर आपण चौकार सुटल्यानं पाहायला मिळाला. त्यानंतर हा पहिलाच बॉल वाईट होता. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. एक बॉल 26 धावा. दुसरा बॉल शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. विशाल कोळी याच्याकडून बॉल जातोय, मिस होतोय. चांगलं फिल्डिंग झालं तिकडे. एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. 2 चेंडू झाले, 27 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नक्कीच प्रशांत, पहिले 2 षटक फक्त 8 धावा झाल्या होत्या. नंतरच्या षटकांमध्ये खूप धावा इथे जमा केल्यात फ्रेंड्स ग्रुप संघाने. आणि आणखीन एक सुरेख असा फटका कव्हर ड्राईव्ह इथे 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. 27 धावा होत आहेत धाव फलकावर. 29 धावा झाल्या. 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा धाव फलकावर लागल्यात. टेन्शन घेऊ नको, थोडंफार होतं. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला. फटका फसतोय. रनआउट होईल का? फलंदाज होईल बाद. विकेट जाते आणि विकेट पाहूया कोणाची जाते. पंच कुठल्या बॅट्समनला आउट देत आहेत हे पाहण्यासारखंच आहे. शैलेश आउट होत आहेत रनआउटच्या रूपात. डीजे टाय झाला पाहिजे शैलेश वारेसाठी. एक षटकार, काय सुरेख षटकार खेचला होता विजेंद्रच्या अगेन्स्ट आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवला. एक चौकारही आला होता त्याच्या बॅटमधून. 30 नसेल झाला, 29च ना. 29 बॉल किती झाले? 4 बॉल झालेत. धावसंख्या झाली 29. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कमबॅक केलंय हरेंद्रने आपल्या बॉलिंगवर. आणखीन एक शॉर्ट बॉल टाकला होता. भावेला संधी होती जेल घेण्याची. 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागले हर्षल मोकाजी यांच्याकडून. रनआउटची संधी. दुसऱ्या धावेसाठी ही विकेट जाते. धावसंख्या झाली 30. 5 बॉल 30 रन. शेवटचा बॉल जिंकण्या. धावसंख्या झाली 30 फ्रेंड्स ग्रुप 11 संघाची. लास्ट बॉल असेल हरेंद्रचा. शॉर्ट बॉल होता. इथे धाव मिळते का पाहूया. नाही मिळणार. धावसंख्या 30 वर थांबवली आहे शिवशाही संघाने आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे फ्रेंड्स ग्रुप या संघासमोर.
फलंदाजांसाठी आहे, टीम प्लेअरसाठी आहे. माझी विनंती आहे, प्लीज त्यांना बसायला जागा द्या. खेळाडूंसाठी तो डगआउट आहे, ज्यांच्या मॅच नाहीये प्लीज प्रेक्षक सॉरी राग मानू नका, पण तो डगआउट खेळाडूंसाठी आहे. शिवसाई या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि आपल्या मर्यादित गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि मर्यादित 4 षटकांमध्ये 30 धावांवरती रोखलं. फ्रेंड्स ग्रुपवरती आणि 31 धावांचं टार्गेट त्यांना आता आलेलं आहे ते चेस करण्यासाठी. म्हणजे 24 चेंडून 31 धावांचं टार्गेट तर चेस करणार आहे शिवसाईचा संघ. जास्ती काही मोठं टार्गेट नाही आणि ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे, हिटिंग बॅट्समॅन त्यांच्या लाईनअपमध्ये आहेत, मला नाही वाटत की जास्ती कठीण जाईल. परंतु आपण पाहिलेलं आहे की कमी स्कोर देखील इथं डिफेंड झालेला आहे आपल्या पर्याच्या मैदानात. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि विकेट ज्याप्रमाणे इथे बिहेव करते, नक्कीच 2 दिवसामध्ये विकेट सुकलेली आहे. चांगला टर्न होतोय, ग्रिप होतोय चेंडू आणि फलंदाजाला जातोय आणि त्याच प्रकारचा बॅटीवरती देखील चांगला चेंडू आहे. आपण पाहिलेत आतापर्यंत 18 सिक्सर आलेत या सिरीजमध्ये आणि 18 चौकार आलेत या सिरीजमध्ये. जो उपक्रम जय माता दी ग्रुपने सुरू केला होता, म्हणजेच या वर्षापासून नवीन उपक्रम, एक चांगला दृष्टिकोन ग्लोबल वॉर्मिंगच्या दिशेने. कारण ज्या प्रकारची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते पूर्ण जगभरात, झाडं लावणं गरजेचं आणि त्याचाच एक दृष्टिकोन म्हणून प्रत्येक षटकाराला एक झाड लावण्यात येईल जय माता दी ग्रुप कडून. आणि आतापर्यंत 18 षटकार लागलेले आहेत या पूर्ण सिरीजमध्ये. अजूनही खूप मॅचेस बाकी आहेत. पाहूया आणखीन किती षटकार येतात आणि आणखीन किती झाडं लागत आहेत या पूर्ण आपल्या क्षेत्रात. जर आपण पाहिलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 18 षटकार लागलेत, म्हणजे जय माता दी ग्रुप तर्फे 18 झाडं लावण्यात येतील. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 31 धावांचं लक्ष्य आहे. आणि जर आपण पाहिलं कालच्या दिवसात आपण संतोष मोकाशी यांना खेळताना पाहिलं, त्यांची कन्या ईशा मोकाशी शिवसाई या संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी तिचा डेब्यू झाला होता, शिवसाई संघाकडून खेळताना पाहिलं होतं. एकमेव मुलगी आपल्या विटाव्या गावची, विटावा होळी चषक म्हणजे विटाव्याच्या वर्ल्ड कप मध्ये खेळताना आपण तिला दरवर्षी पाहतो. यावर्षी सुद्धा शिवसाई या संघाचा हिस्सा आहे आणि डगआउट मध्ये आहे. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांची गरज येणार आहे. 24 बॉल मध्ये 24 चेंडू 31 धावा असं समीकरण. आणि आतापर्यंत या पूर्ण सिरीजमध्ये जे आपण पाहिले चौकार आणि षटकाराची बरसात झालेली आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे 18 चौकार आणि 18 षटकार आले तिकडे प्रशांत या पूर्ण सिरीजमध्ये. नक्कीच. आणि त्याप्रमाणे मला ना फायनलचा सामना झाल्यानंतर तो जल्लोष बघायचा आहे, जेव्हा दोस्ती कोळीवाडा संघ पूर्ण संघ येतील ट्रॉफी घेण्यासाठी. बँड बारात सगळं असेल, नक्कीच मजा तर पाहायला मिळणार आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि त्याच्यामध्ये ढोल ताशे आपल्याला ऐकायला मिळतील. क्या बात आहे. चला मॅच कडे जाऊया. निर्णायक मॅच आहे, मोठी मॅच आहे. फ्रेंड्स ग्रुप विरुद्ध शिवसाई 11. स्ट्राईक एंडवर मिस्टर बीपीएल म्हणजेच विजेंद्र कोळी, नॉन स्ट्राईक एंडवर स्वप्नील कारकर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज कौशिक, ज्याने बऱ्याच वेळा गोलंदाजीचं प्राइज सुद्धा पटकावलं या मैदानामध्ये. बॉलिंग प्राइज मिळालंय, तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येतोय कौशिक. ब्लॉक होल मध्ये टाकला होता बॉल, ऑन साइडला खेळलाय. मिड ऑन रिजन मध्ये चोरटी धावेने सुरुवात केली आहे विजेंद्र कोळी यांनी. 1 धाव. शिवसाई संघाच्या सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी. कोणत्याही फलंदाजांनी 2 षटकार मारले तर करण मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच आपल्या एक्स टीमवर प्रेम आहे करणचं. करण आधी शिवसाई संघाकडून खेळायचा, आपला एक संघ आहे आणि त्या संघावर प्रेम आहे करणचं आणि ते दिसून येते. प्राइजेस लावले फलंदाजांवर. स्वप्नील कारकर स्ट्राईक वर येतोय आता.
ऑन साइड ऑफ साइडला खेळायचा होता, ऑन साइडला खेळला, बॉल गेला है, खेलना चाहते थे काशी, गेंद चली गई वाशी, एक रन तो जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। स्कोर हो चुका है 2 गेंदे 2 रन। 31 धावांचा पाठलाग इथं करण्यासाठी जी जोडी उतरलेली आहे विजेंद्र आणि स्वप्नील, खूपच चांगली अशी तडाखेबाज जोडी आहे शिवसाई संघाची। आतापर्यंत खूप सामने या जोडीने जिंकून दिलेले आहे शिवसाई संघाला। पाहूया आता या सामन्यामध्ये जेव्हा 31 धावांचा टार्गेट चेस करतायत कशा प्रकारची फलंदाजी होते या दोन्ही फलंदाजाकडून, खास करून लक्ष असेल विजेंद्रकडे, कारण मिस्टर VPL म्हणून ओळखले जाणारे हा फलंदाज। पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय कौशिक यांनी। आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, राईट ओव्हर द विकेट मारा चालू आहे, फक्त 2 धावा खर्च केल्यात। ऑफ साइडला खेळलाय, कट केलाय, पॉइंट रिजन म्हणजे विजेंद्रचा स्ट्रॉंग झोन आहे ऑफ साइड, त्याच दिशेने खेळले। ती सायकल कोणाची आहे पहिले बाहेर घेऊन जावा। 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आल्या आहेत कौशिकच्या या पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त एक खेळाडू थट्ट्या सर्कलच्या बाहेर उभा असू शकतं आणि जास्ती काय मोठे फटके मारण्याचा जास्ती प्रयत्न झालेला नाहीये, कारण गोलंदाजी त्या प्रकारची चालू आहे कौशिक कडून। हलक्या हाताने खेळून काढला, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, आता मात्र डायरेक्ट हिट आहे, डायरेक्ट हिट, फलंदाज होईल बाद। पहिला झटका शिवसाई संघाला लागतोय विजेंद्रच्या रूपात। क्रमांकावर नवीन फलंदाज, एक डावखुरा फलंदाज, एक आकर्षक असा फलंदाज, एक ऑलराऊंड स्वरूपाचा खेळाडू शिवसाईकडून जात आहे क्रीसवरती, तो म्हणजे सोनू। आतापर्यंत खूप सुरेख अशी पॉवर प्लेचं षटक इथं फेकत आहे कौशिक। 4 चेंडूमध्ये 3 धावा देत एक गडी, महत्त्वपूर्ण फलंदाज पॅव्हलियनमध्ये परतवला आहे तो विजेंद्रच्या रूपात। आणि आता नवीन चेंडू घेऊन जातोय, 5वा चेंडू घेऊन जातोय कौशिक, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म बॅट्समॅन सोनू यांना। इथे मात्र वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या शनिवारी म्हणजे 15 तारखेला जी टुर्नामेंट होणार आहे, एक्स्ट्रा लाईट्स लावण्यात येणार नाहीये। ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स मध्येच टुर्नामेंट होणार आहे, पण ती टुर्नामेंट दुपारी 3-3:30 नंतर चालू होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। ऑफ साइडला खेळलाय, चांगल्या पद्धतीने ढकललाय, इथे पॉइंट रिजन मध्ये इथे एक धाव येते। आणि बघा, सोनू यांना सुवर्ण संधी आली आहे। प्रत्येक षटकाराला पंकज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। ओहो, क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद। स्वप्नील बॅक टू डग आउट। चौवीस धावांची गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये। पराग यांना सुवर्ण संधी, टीम चॉप्सीकडनं पारितोषिक आलेलं आहे। षटकारामागे त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल।
पराग यांना आणखीन एक सुवर्णसंधी. आपली मातोश्री यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे षटकारासाठी. म्हणजेच आता ज्या प्रकारचं बक्षीस लागलेलं आहे, नक्कीच उत्सुक असतील पराग स्ट्राईक एंडवरती जायला. आणि सध्या तरी स्ट्राईक एंडवरती आहेत डावखुरे फलंदाज सोनू. नवीन षटक घेऊन येत आहेत संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत रोहन. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी शिवसाई 11 या संघाला. एक स्लिप आणि एक श्रीलेखच्या दिशेने 2 कॅचिंग पोझिशन फिल्डर इथं उभे आहेत सोनूसाठी. रोहन यांचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलाय, एक धाव इथे पूर्ण होईल. सोनू फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू, फक्त एक धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 2 गडीबाज 6 धावा. पराग यांना सुवर्णसंधी. चॉप्सी यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत आणि आपली मातोश्रीकडनं देखील षटकारासाठी 500 रुपये. एक सुवर्णसंधी पराग यांना. पुढे येऊन खेळलाय फटका. 1 बाउन्स अडवला जाईल का? अडवला जातोय. एक धाव मिळते. रोहन गोलंदाजी मार्कवर आहे. कडक शॉट. 2 धावा मिळत आहेत. जर ऑन साइडला षटकार लावला असता तर हा षटकारच होता. 2 धावा इथे मिळतात. सोनूच्या बॅट मधून आपल्यातून षटकार 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 रन्स. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला सोनूने. इथे थोडीशी मिसफील्ड झाली. एक धाव इथे मिळते. एका धाव्याने धावसंख्या झाली 10, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे शिवसाई संघाला. हा सामना जिंकण्यासाठी पराग स्ट्राईक एंडवर आहे. 14 बॉल 21 समीकरण. बघा मित्रांनो, बरोबर पंचांना हा नियम बहुतेक मे बी आपण सांगितला नाही, आपल्याकडून मिस झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 1 प्लेअर बाहेर 30 यार्डच्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 प्लेअर, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 प्लेअर, चौथ्या ओव्हरमध्ये 4 प्लेअर. बस हा रूल आहे आपला. हे दुसरं षटक चालू आहे. तुम्हाला 2च प्लेअर बाउंड्री. पराग यांना सुवर्णसंधी. लागोपाठ 2 सिक्सर मारले तर कृतिकेश कोहली यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. फटका येतोय गावकर्णच्या रिजन मध्ये. जे कंपाऊंड आता नवीन स्वरूपाचं बांधलेलं आहे त्याला लागून चेंडू आत येतो आणि थोडेसे नाखुश इथे पराग, कारण धावसंख्या जी जिंकण्याची गरज होती 14 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना हा फटका आला असता 2 धावांसाठी, परंतु फक्त एका धावती समाधान मानावं लागेल पराग यांना. आणि आता समीकरण येऊन थांबले ते म्हणजे 20 धावा जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडू आहेत फक्त 13. 13 चेंडूमध्ये 20 धावा समीकरण. रोहन बॉलिंग मार्कवर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल शेवटचा हा बॉल घेऊन. हा चांगला फटका आहे सोनूच्या बॅट मधून येतोय. या 2 धावा जिंकण्यासाठी जर समीकरण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा.
चेंडूवरती सोनूच्या बॅटेतून आणि धावसंख्या पोहोचले ती धावसंख्या झाली ती 2 षटका अखेरीस 2 गडी बाद आणि 13 धावा. म्हणजेच आता इक्वेशन म्हणजे समीकरण येऊन आता थांबले 2 षटका अखेरीस. म्हणजे 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी शिवसाई संघाला. आणि बॅटिंग लाईन जी पॉवर हिटिंग अजून आहे ती कायम आहे शिवसाईकडे. 12 चेंडूमध्ये 18 धावा. आणि आता नवीन षटक घेऊन येते फ्रेंड्स ग्रुपकडून उजव्या त्याचे गोलंदाज प्रदीप. सुरेख असा एक गोलंदाज आहे. विटा गावातील एक उभरता खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. समोर आहेत उजव्या हाताचे फलंदाज पराग यांना सुवर्ण संधी कृतिकेश कोळी यांच्याकडनं 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे ते पराग मोकाशी यांना. प्रदीप गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. 12 चेंडूमध्ये रोखायचे आहेत यांना 18 धावा. प्रदीप बॉलिंग मार्कवर शॉर्ट बॉल टाकला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परागने. 1 धाव इथे मिळाली. एका धावेने समाधान मानावं लागेल. सोनू जास्त कॉन्फिडन्स दिसतोय. कॉन्फिडंट आहे सोनू. चांगली फलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे माननीय श्याम कोळी यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक 2च्या शॉटला पराग मोकाशी यांना KK11 यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि षटकाराला 2 षटकाराला लागोपाठ 20 ब्रिजर देण्यात येईल. पराग मोकाशी यांच्यावरती नक्कीच खूपच बक्षीस लागले आहेत. कारण क्षमता आहे परागमध्ये ही मॅच सिंगल हँडेडली जिंकवण्याची. कारण त्यांना साथ देत आहेत तिथे स्ट्राईक एंडवरती सोनू जे डावखुरे फलंदाज आहेत आणि कॉन्फिडन्स दिसत आहे त्यांच्यामध्ये दोन्ही फलंदाजामध्ये. पाहूया प्रदीप यांचा पुढील चेंडू आणण्याच्या प्रयत्नात बॅकफुट पुल केलाय मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. खेळ आपण नक्कीच पाहिले. शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. प्रदीप हा चांगला गोलंदाज आहे. चांगला व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. पाहूया कशा प्रकारचे आता व्हेरिएशन करतील आणि सोनूला आणि परागला रोखण्याचा प्रयत्न ते करतील की नाही. बॉल बॉईज लवली अँड टीम प्लीज दोन्ही साईडला जायचंय. ऑफ साईड आणि ऑन साईड दोन्ही साईडला आपल्या खेळाडूंना सांगा, आपल्या टीमला सांगा ताबा घ्या. ओहो इथे डॉट बॉल येतोय. कोणत्याही पद्धतीची धाव मिळत नाहीये. जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये आता 15 धावांची गरज आहे. 9 बॉल 15 रन्स. नक्कीच प्रशांत आताच या चेंडूपूर्वी जसं मी बोललो होतो चांगलं व्हेरिएशन आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये प्रदीप यांच्या आणि त्याचं व्हेरिएशनचं एक्झाम्पल आता आपण पाहिलं. टप्पा खाऊन तो आतल्या दिशेने वळला. सोनू पुलच्या इराद्यात होते परंतु चेंडू जास्तीच आला. त्याला रूम काही मिळाला नाही तो फटका खेळण्याचा आणि निर्धावाचा चेंडू निघाला. पुन्हा एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेतली. डायरेक्ट हिट झालाय. पाहूया पंचा काय इशारा करतायत. मला असं वाटतं पराग बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. पराग यांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक 2च्या षटकाराला KK11 कडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि 2 लागोपाठ षटकाराला 20 ब्रिजर देण्यात येईल. तसंच कृतिकेश कोहलीकडनं देखील पारितोषिक की 2 षटकाराला त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल पराग मोकाशी यांना. आणि त्याचप्रमाणे चॉपस्टिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पराग मोकाशी यांना. प्रदीप यांचा पुढील चेंडू आपटलेला चेंडू बॅटची वरची एज लागून जातोय तो गली रिजन मध्ये आणि एक सोपा झेल तिथे क्षेत्ररक्षणाने पूर्ण केले आणि पराग यांना पॅव्हलिनचा रस्ता दाखवला आणि आता आव्हान जे आहे ते कठीण होत चाललेलं आहे ते शिवसाई संघाला.
राजा. समीकरण येऊन थांबलंय 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 7 बॉल 14 रन शिवसाई संघाला जिंकण्यासाठी 31 धावांचा पाठलाग करत होते. 7 वर 14 अशी मॅच आली आहे. आणि आता पराग यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती गेले, तो म्हणजे हरेंद्र खारकर. 7 चेंडू 14 धावा, एक मोठा हिट येणं इथं गरजेचं आहे. आणि जरी 7 चेंडूमध्ये जर 2-2 धावा जरी फटकवल्या तरी पण 14 धावा आरामात होऊ शकतात. एकही डॉट न खाता प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेतल्या तर हा सामना जिंकू शकतं शिवसाई. परंतु पण निनाद, आपण जर पाहिलं गोलंदाजी उत्कृष्ट लेवलची चालली आहे फ्रेंड्स ग्रुप संघाकडून. ज्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे कठीण होणार आहे शिवसाई संघाच्या बॅटर्सना या 14 धावा बनवण्यासाठी. आतापर्यंत बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. नक्कीच ज्या प्रकारची विकेट बिहेव करते दोन्ही बाजूला, म्हणजेच बॅट्समॅनला देखील त्यामध्ये शॉट मारण्यासाठी व्यवस्थित चेंडू येतोय आणि गोलंदाज देखील चेंडू टाकण्यामध्ये, कारण व्हेरिएशन्स व्यवस्थित होत आहे, स्पिन नव्हतंय, ग्रिप होतंय विकेटवरती चेंडू. शॉर्ट बॉल होता हरेंद्र, प्ले अँड मिस. आणि आता सामना आलाय 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज शिवसाई संघाला. हरेंद्र खारकर यांना सुवर्ण संधी. बंटी खारकर यांच्याकडनं षटकाराला त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. आणि सुरेख असं षटक संपलेलं आहे ते प्रदीप यांनी. आणि आता समीकरण थोडंसं कठीण होत चाललेलं आहे ते शिवसाई संघाला, कारण उर्वरित 6 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि बघा विकास याचं आगमन झालंय, खास लोणावळ्यावरून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. साई 11 संघाचा हा खेळाडू. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 असं समीकरण आहे. आवाडवे आव्हान होत चाललंय, आता अवघड होत चाललंय. सामना त्वरित सुरू करावा कारण आता ऊन वाढत चाललेलं आहे. जवळजवळ 38 डिग्री सेल्सिअस तापमान इथे वाढलेलं आहे आणि त्याचा अंदाज आपण घेऊ शकता किती ऊन लागत असेल सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि खास करून अंपायर जे सकाळपासून 3 दिवसापासून ग्राउंडवरती आहेत आणि सुरेख अशी कामगिरी पार पाडत आहेत. दोन्ही फलंदाजांपैकी कोणी जर षटकार मारून सामना जिंकवला तर मृणाल कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जिंकण्यासाठी 6 मध्ये 14. 2 क्लोजिंग फिल्डर इथे, एक स्लिप आणि एक सिली लेगच्या पोझिशन मध्ये 2 कॅचिंग इथे फिल्डर उभे. राहुल यांचा पहिला चेंडू आणण्याचा प्रयत्न. चेंडू काय जास्ती लांब जात नाही, लॉंग ऑनला कव्हर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि फक्त एकच धाव मिळेल सोनू यांना. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 3 गडी बाद 18 धावा, म्हणजे आता समीकरण आले ते 13 धावा आणि फक्त चेंडू उरलेत 5. 5 चेंडू 13 धावा. अटीतटीचा सामना. स्वतः कर्णधार राहुल गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आहे. 5 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. एक षटकाराच्या शोधात आहे शिवसाई, तर तो षटकार रोखेल कसा याच्या शोधात आहे राहुल आणि पूर्ण फ्रेंड्स ग्रुप संघ. चला 5-13. शॉर्ट बॉल होता, पूल केलाय मैदानामध्ये, हा बॉल येईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ही दुसरी धाव होणार नाही. सोनू आउट होतोय. शिमग्याचा संधियो आईलाय. त्यांना माहिती आहे हरेंद्र खारकर ज्या प्रकारचं टार्गेट आता उरलेलं आहे. 5 चेंडूमध्ये 13 धावा जर टार्गेट आहे, म्हणजेच मोठा फटक्याची गरज आहे. आणि हरेंद्र खारकर खूप उत्सुक होते स्ट्राईक एंडवरती जायला आणि त्याचा परिणाम म्हणजे हरेंद्रला स्ट्राईक देण्यासाठी सोनू यांनी आपला विकेटची कुर्बानी देत हरेंद्र यांना स्ट्राईक एंडवरती पूर्ण पाठवलेला. आणि आता नवीन फलंदाज क्रीजवरती जात आहेत ते म्हणजे उत्कर्ष.
बघा मला असं वाटतं सोनू मध्ये सुद्धा दमकम होतं. सोनूने सुद्धा षटकार मारला असता, चांगली बॅट लागली होती सोनूची, पण इथे मात्र हरेंद्रला स्ट्राईकवर आणण्याच्या प्रयत्नात सोनूची विकेट गेली आहे. आता उत्कर्षला मैदानामध्ये पाठवलंय नॉन स्ट्राईक एंडवर, पण मात्र हरेंद्र स्ट्राईकवर आहे. जोपर्यंत हरेंद्र स्ट्राईकवर आहे तोपर्यंत ही मॅच शिवसाईकडे वळू शकते, पण त्याच्यामध्ये उभा आहे राहुल. समीकरण 4 चेंडू 12 धावा. जर हरेंद्रने हा सामना जिंकवला तर अनिकेत खारकर बंटी यांच्याकडून 2000 पारितोषिक, त्याचप्रमाणे कृतिकेश कोळी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर हरेंद्रने हा सामना जिंकवला, 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 11 धावांची गरज. 4 बॉल 11 रन्स. थोडस पुढे सरकते टार्गेट आता, कारण वाईटच्या रूपात एक अवंतर धाव येते शिवसाई संघाला. म्हणजेच आता समीकरण जे आलंय ते म्हणजेच 4 चेंडू 11 धावा. आणण्याच्या प्रयत्नात पुढे येऊन हिट करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव धावून पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु सुखरूप क्रीसमध्ये परतले उत्कर्ष आणि उत्तेज, आणि याचबरोबर धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 22 धावा. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 3 बॉल 9 असं समीकरण आहे. कंपल्सरी चेस असणारा सामना संघाने याची नोंद घ्यावी. म्हणजे जर हा सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू मध्ये पूर्ण 9 धावा कराव्या लागतील शिवसाई संघाला, आणि त्यासाठी त्यांना एका मोठ्या फटक्याची गरज. आणि तोच मोठा फटका खेळण्यासाठी शिवसाई संघाचा धडाकेबाज फलंदाज म्हणजेच हरेंद्र खारकर मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर आहे. ज्या शैलीसाठी ओळखले जातात हरेंद्र खारकर, एक तडाकेबाज फलंदाज, त्याचीच उत्सुकतेने वाट पाहत असेल पूर्ण डगआउट शिवसाईचा. धावसंख्या झाले 22 धावा. 4 गडी बाद 22 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांचा टार्गेट. म्हणजे समीकरण येऊन थांबले ते म्हणजे 3 चेंडू 9 धावा. राईट ओव्हर द विकेट राहुल. समोर आहेत हरेंद्र. मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय जास्ती लांब जात नाही. कवचच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. आणि आता समीकरण 2 चेंडू 7 धावा. हे 7 धावांची गरज आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो या मॅच नंतर एक 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घेण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. या मॅच नंतर, या सामन्यानंतर 15-20 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. खूपच अति तटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. चुरशीचा सामना दोन्ही संघांमध्ये, कारण संघर्ष करत आहे दोन्ही संघ. जिथे 31 धावांचं एक माफक टोटल होतं, टार्गेट होतं शिवसाईला, ते थोडंसं आता दूर होत चाललंय, कारण आता समीकरण येऊन थांबले ते म्हणजे 2 चेंडू आणि 7 धावा. म्हणजेच एक षटकार किंवा चौकाराची गरज आहे. आणि आता 1 चेंडू 5 धाव. म्हणजेच चौकाराने देखील हा सामना नाही जिंकू शकत. फक्त षटकारावरतीच हा सामना जिंकता येईल जर वाईड आणि नो नाही पडला तर. बॉल द्यायचा आतमध्ये. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. पाणी न्यायचंय. नक्कीच 1 चेंडू आणि 5 धावाची गरज आहे. आणि चांगली गोलंदाजी करतायत राहुल. हे खूपच एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे की शेवटचा 1 चेंडू मध्ये जेव्हा 5 धावा किंवा 6 धावांची गरज असते तर कशा प्रकारची गोलंदाजी करायची असते, आणि त्या प्रकारचं डोकं वापरून इथे गोलंदाजी त्यांना करावं लागेल. त्याच प्रकारचा फटका जर त्यांना खेळायचा असेल हरेंद्र यांना तर त्यांना शॉट नक्कीच एक आपला बनवावा लागेल, कारण सहजासहजी मारू देणार नाही प्रदीप, क्षमासाहेब, राहुल मारू देणार नाही हरेंद्रला. हरेंद्र यांना डोकं शांत ठेवून क्रीजवरती उभं राहून हा फटका खेळावा लागेल. एक बॉल 5 रन. पंकज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार आला तर सामना जिंकवला तर 6-7 हजार रुपये जिंकून जाईल फलंदाज. ओ बापरे बाप, क्या बात आहे. शिवसाई संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. काय षटकार मारलाय. आणि या षटकारावरती 1 मिनिट डीजे
या षटकारासाठी हरेंद्र खारकर यांना त्यांच्या भाऊने म्हणजेच स्वप्नील खारकर यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक. मित्रांनो, तोंडातून शब्द फुटणार नाही असा षटकार आहे हा. सर्वांना चकित करून ठेवलेला हा फटका होता. ज्यांनी ज्यांनी पारितोषिके लावलेली आहेत आपली पारितोषिके आणून द्या, कारण विनर ऑफ दिस मॅच हरेंद्र खारकर आपल्या जीवावरती स्वबळावरती हा सामना जिंकून दिलेला आहे शिवसाई संघाला. जिथे एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना चेंडू काही सिक्सरचा नव्हता, परंतु चेंडू प्रकारचा शॉट व्यवस्थित बनवला आणि तो खेचून केलाय. तो लॉंग ऑनच्या दिशेने एक मोठा षटकार. सूर्य असा फटका हरेंद्राच्या बॅटीतून ज्याची गरज होती. आणि नक्कीच आपण पाहिलं ज्या प्रकारचा उत्साह होता त्या षटकारानंतर तो मोठा षटकार आला आणि आपल्या जीवावरती हा सामना जिंकून दिलेला आहे तो हरेंद्र खारकर यांनी. बघा, हरेंद्र खारकेने हा इतिहास बऱ्याच वेळा घडवलाय, बऱ्याच वेळा रचलाय, पण आज काय मॅच रंगली. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये दोन्ही संघांसाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट घेऊन या त्याला स्टेजवर. हरेंद्र खारकर ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि बरसात अजूनही रुकत नाही, थांबत नाहीये बक्षिसांची. गुंडू आणि बीटी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हरेंद्र खारकर यांना त्या एका षटकारावरती. कारण महत्व तुम्ही समजू शकता त्या षटकाराचं. कारण जेव्हा गरज होती, टीम अडकली होती, टीम फसली होती, एका फटक्याने टीमला बाहेर काढलंय त्या षटकाराने. मी विनंती करतो माजी नगरसेवक राजेश भाऊ गवारी यांना की आपल्या शुभ हस्ते हरेंद्रला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट देऊन सन्मानित करायचंय. बघा, अश्रू आवरेना खेळाडूला. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो हरेंद्रसाठी. ज्या शैलीसाठी ओळखला जातो भाव हरेंद्र, नक्कीच डोळे पाण्याने भरलेले आहेत हरेंद्र खारकर. त्याचं महत्व त्याला माहिती आहे, काय त्यांनी करून दाखवले आणि काय झालंय आता या मॅच मध्ये. खूपच महत्वाचा तो फटका होता. त्याचप्रमाणे हरेंद्र थांबायचंय. त्याचप्रमाणे बंटी खारकर यांच्याकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक जीपे झालेलं आहे. चला येऊ द्या पारितोषिक. पंकज पाटील 1,000 रुपयाचं पारितोषिक षटकारावर लावलं होतं. मृगेश कोहली आणि बीटी कोहली यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक त्या षटकाराला. बघा, अश्रू आवरत इमोशनल नाहीये. टाइम, इमोशनल सीन हरेंद्र. कारण त्यांना माहिती आहे की ते डगआउट मध्ये होते, 3 ओव्हर डगआउट मध्ये होते. शेवटच्या ओव्हरीमध्ये त्यांना चान्स मिळाला आणि त्यांनी ते करून दाखवले. आपल्या स्वबळावरती हा मॅच जिंकून दिला. त्या षटकाराला त्यांना पारितोषिक बरसात इथे होताना दिसत आहे आपल्याला. पारितोषिकचं कोण राहिलंय प्लीज वर या. चला हरेंद्र. मित्रांनो, हरेंद्र काही बोलायच्या आधी खरंच मनापासून टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. हरेंद्र, कसं वाटतंय, काय म्हणायचंय? तू जे बोलशील ते आम्ही आज ऐकू. आम्ही प्रश्न नाही विचारणार, तू बोलशील ते आम्हाला ऐकायचंय. आज या टीम मध्ये अशी अनबन झाली होती का काही प्लेअर आमचे जे आमचे आवडते आहेत ते आम्हाला गेले टाकून, पण आम्ही आज मॅच जिंकणार, ही फायनल मारणार. आम्ही काही करून काही असू दे पण आम्ही ही मॅच जिंकणार. क्या बात आहे. मी काहीच बोलणार नाही, फक्त शुभेच्छा देईल आणि पुढील सामन्यासाठी एक मिनिट हरेंद्र तू पारितोषिक अजून आलेलं आहे. गुंडू आणि बीटी यांच्याकडनं 500 रुपयाचं त्या षटकाराला आणखीन पारितोषिक. म्हणजेच मला तरी वाटतं या एका षटकाराने टीमची एंट्री तर नक्कीच सुटली असेल. क्या बात आहे. विजेंद्र वर यायचंय, व्यासपीठावर यायचंय. विजेंद्र सुद्धा अश्रू आवरत नाहीये. विजेंद्रला पाहूया त्यांच्या मनामध्ये सुद्धा काय चाललंय, जाणून घेऊया. विजेंद्र, काय म्हणायचंय, काय चाललंय मनामध्ये?
खूपच नाजूक क्षण. शिवसाई टीम एवढी चांगली असून प्रत्येक वेळी हरेंद्रावर येते परिस्थिती अशी आणि प्रत्येक वेळी जिंकून दिले आम्हाला. 3 वेळा 3 बॉल आजची मॅच त्यांनी जिंकवली आहे. वेल प्लेड हरेंद्र. क्या बात आहे. आघात झाला होता विजेंद्रला, गोलंदाजी करताना धावा खर्च केला विजेंद्रने, पण त्याच्याच मित्राने त्याच्याच भावाने सामना जिंकून दिला. या जोडीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. टाइम घ्या. सर्वांना सांगतो 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक आहे, त्यानंतर सामना सुरू होईल. पंच, कमिटी मेंबर सगळ्यांना विनंती आहे, प्लीज जेवण करून घ्यायचंय. थँक्यू सो मच. स्वप्नील कारकर 5,000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन पेमेंट केलं जाते हरेंद्र कारकरला. क्या बात आहे. माननीय अशोक मोकाजी साहेब यांना मी विनंती करतो की आपले गेस्ट सन्माननीय राजेश भाऊ गवारी साहेब यांचा सत्कार करायचा आपल्या शुभ हस्ते. आपल्या मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण माजी नगरसेवक राजेश भाऊ गवारी साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आलात, आमच्या या स्पर्धेची, या व्यासपीठाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. प्लीज हरेंद्र पुन्हा वर यायचंय. कर्णेश कोळी, आपली मातोश्री यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आपली मातोश्री प्लीज वर यायचंय. कर्णेश, आपल्या शुभ हस्ते द्यायचं हे पारितोषिक. 500 रुपयाचं आणखीन पारितोषिक मिळत आहे हरेंद्र कारकर यांना. तब्बल 10,000 रुपये जिंकणारा खेळाडू ठरलाय पहिल्या मॅच मध्ये शिवसाईचा हरेंद्र कारकर. कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो. 20 मिनिटाचा ब्रेक आहे, प्लीज डीजे वाजत राहू द्या. त्याचप्रमाणे 5,000 रुपयाचं पारितोषिक जीपे झालेलं आहे. क्या बात आहे. त्याचप्रमाणे खूप खूप धन्यवाद माजी नगरसेवक माननीय श्री राजेश भाऊ गवारी साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित होते. वेळात वेळ काढून आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, व्यासपीठाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. पूर्ण जय माता दी ग्रुप तर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद.